माझी जवळपास 75% ऑडियन्स 20 ते 35च्या वयातली आहे. अँड धिस व्हिडिओ इज फॉर एव्हरी वन ऑफ यू. देर इज दिस ब्युटिफुल कोट बाय पोप फ्रान्सिस दॅट गोज लाईक, rivers do not drink their own water and sun doesn't shine on itself. Trees do not eat their fruits and flowers do not spread fragrance for themselves. Living for others is rule of nature and we are all born to help each other. मग फरक पडत नाही की सिच्युएशन किती कठीण आहे. लाईफ इज गुड व्हेन यू आर हॅपी बट इट्स बेटर व्हेन अदर्स आर हॅपी बिकॉज ऑफ यू. आता ही लेट 20s लेट 30s मधली मंडळी आपण आपल्या आसपासच्यांना बघतो. त्यांच्याकडचं घर, गाडी, बंगला, पैसा, जमीन सगळं दिसतं आपल्याला. आणि हे सगळं बघितल्यानंतर मनात एकच विचार येतं की मी माझ्या आयुष्यात अजून काहीच अचीव केलेलं नाही. पण एकदा असा विचार करून बघा, तो दिवसभर थकलेला कंटाळलेला वॉचमन ज्यावेळेस संध्याकाळी तुम्हाला बघताय, त्याच्या चेहऱ्यावर एक मनापासून स्माईल येते. गल्लीतलं ते कुत्रं रोज जाताना मेन रस्त्यापर्यंत सोडायला येते आणि संध्याकाळी आल्यानंतर एका हाकेवर शेपटी हलवत पळत येत आहे. समोरच्या सीटवर त्याच्या आजीसोबत बसलेलं ते लहान लेकरू 100 वेळेस पाठीमागे वळून बघताय आणि हळूच गालात हसताय. एवढ्या 25, 30, 35 वर्षात कधी तुमच्यामुळे आईवडिलांना मान खाली घालायची वेळ आली नाही किंवा कधी कुणापुढं हात जोडायची वेळ आली नाही. यात त्यांचं जे समाधान आहे, ही कमाई नाही का? दीज थिंग्स आर मोर व्हॅल्युएबल दॅन एनिथिंग यू विल अचीव इन दिस मटेरियलिस्टिक वर्ल्ड. बोलण्याचा पॉईंट एवढाच आहे की आयुष्यात कितीही कमवलं तरी एक अल्टिमेट गोल ठेवायचा आहे. आयुष्यात खुश राहायचं आहे, आयुष्य सुंदर बनवायचं आहे, पण कळत न कळत कुणाचं तरी आयुष्य सुंदर होण्यामागचं एक कारण बनायचं आहे. आणि शेवटी फक्त एवढंच की तुला तुझ्या कर्माची फळं मिळतील, हे वाक्य फक्त एक आशीर्वाद म्हणूनच ऐकायला मिळावं असं आयुष्य जगायचं आहे.